महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुकात चोरण्याचं उत्तम उदाहरण आहे असा आरोप केलेला आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी। महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लूप्रिंट आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे। राहुल गांधींनी सांगितले निवडणूक चोरल्याचे 5 टप्पेही या दरम्यान निवडणूक आयुक्त नेमतानाच आयोग ताब्यात घेतला गेला असा त्यांनी दावा केलाय। मग खोटे मतदार घुसवले, त्यानंतर मतदान टक्केवारी फुगवली असं राहुल गांधींनी म्हटलं आणि भाजप जिंकण्याची गरज असलेल्या जागी बोगस मतदान केलं गेलं आणि 5व्या टप्प्यात पुरावे लपून ठेवले असे आरोप राहुल गांधींनी केले। आणि यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ, पण 2 तास हा या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली। तोच प्रकार महाराष्ट्रात झाला। महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच। हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं। यानंतर एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीपी माझा।